ॐ गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शिवानन्दं शिवरूपं गुरुसाक्षात् शिवस्वयं संसारशोकहर्तिं ध्याता शिवानन्दरूपं ब्रह्मविद्याप्रदायकं साकरे वंशप्रवर्तितं जीवशिवाय भवति ज्ञानेन तत्पदं बोधितं जयमङ्गलं जय महापार्वतीपते शिवार हर महादेव वन्दे श्रीमद्रामं सद्गुरुमती शान्ति सीतया श्लिष्टं कामादिराक्षसारी भवजलधो तत्त्वबोधसेतुकरम् ॐ तत्सत् प्रभमणे नमः. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंग ऐक्य गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार अप्पाजी यांच्याही चरणी कोटी कोटी प्रणिपात करून तुम्हा सर्व मोक्ष साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. ग्रंथाचा पान नंबर 152 वरची चौपाई आपल्याला बघायची आज. चौथो महाकारण देह अज्ञान स्वरूप तेनो तुम प्रकाशक शुद्ध स्वरूप देहाणाम तत्व कहूँ सुजान ते तू श्रवण कर विनकान. टीका. 3 देहाच्या अपेक्षेने हा चौथा आहे असे म्हणतात. कोणता देह चौथा? तर महाकारण देह 3 देहाच्या अपेक्षेने आला. 1 2 3 म्हणलं तरच चौथा आकडा येतो. 1 नाही म्हणलं तर 2 येत नाही. 1 मनुष्य आला दुसऱ्यांदा जर आला तर आपण काय म्हणतो? ती दुसऱ्यांदा आलाय, त्याचा दुसरा नंबर आहे. तिसऱ्यांदा आला तर तिसरा म्हणतो. तसंच हे 1 2 आणि 3 या 3च्या अपेक्षेने ह्या चौथा आला म्हणजे ह्याचा चौथा नंबर. म्हणून पहिला कोणता देह आहे? ओम नमः शिवाय. 4 देह कोणते? ओम नमः शिवाय. पहिला स्थूल देह, दुसरा मंगलताई स्वामी 4ही सांगा. दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह आणि चौथा महाकारण देह. आपण आता महाकारण देह बघत आहोत. चौथा जो महाकारण देह आहे त्याचं निरूपण सुरू आहे. म्यूट करा. पहिला स्थूल देह, दुसरा सूक्ष्म देह, तिसरा कारण देह आणि चौथा महाकारण देह. मंगलताई स्वामी, स्थूल देह कशाला म्हणावं? स्थूल देह कशाला म्हणावं स्वामीताई? बोला. ओम नमः शिवाय. स्थूल देह म्हणजे जो डोळ्याला दिसतो, हाताला लागतो, त्याला काय म्हणावं? स्थूल देह म्हणावं. ही आपला जी देह आहे, चलतो बोलतो, ती स्थूल देह आहे. हाताला लागतो, डोळ्याला दिसतो, त्याला
काय म्हणावं? स्थूल देह म्हणावं. सूक्ष्म देह कशाला म्हणावं जयश्रीताई? ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणाला साष्टांग नमस्कार. स्थूल सूक्ष्म देह कशाला म्हणावे? जो हाताला लागत नाही, डोळ्याला दिसत नाही, त्याला सूक्ष्म देह असे म्हणावे. आणि कारण देह कशाला म्हणावे? अज्ञानालाच कारण देह असे म्हणावे. अगदी बरोबर, अज्ञानालाच. आणि महाकारण देह कशाला म्हणावं? ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या द्वाराने वेदांत शास्त्राचे श्रवण केल्याने आपण स्वतः दृष्टा साक्षी आहो असे जे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न झाले त्यालाच महाकारण देह असे म्हणावे. ओम नमः शिवाय ताई. ज्ञानाला म्हणजे अज्ञानाला कारण देह आणि ज्ञानाला महाकारण देह. महाकारण देह. स्वरूपाच्या ज्ञानाला म्यूट करा. स्वरूपाच्या ज्ञानाला आपल्या स्वतःचं जी आत्मा आहे त्या आत्मेचं ज्ञान स्वरूप आहे महाकारण देह आणि अज्ञान स्वरूप कारण देह. 1, 2, 3 ह्याच्या अपेक्षेने चौथा आला आणि चौथा असे म्हणतात. अज्ञान व तत्कार्य रूप देहाधिक प्रपंच याचा पूर्ण निवृत्तीचा हा ध्येय मोठे कारण आहे. महाकारण देह काय करतो? महाकारण देहानं काय होतं? तर अज्ञान आणि त्याचं कार्य, अज्ञान आणि अज्ञानाचं कार्य ही जी देहाधिक प्रपंच आहे त्याचा पूर्ण निवृत्तीचा हा ध्येय मोठं कारण आहे. मोठं कारण सांगितलं, साधं कारण नाही, मोठं कारण आहे. कशाचं कारण आहे? तर अज्ञान आहे. आता अज्ञान कशाला म्हणावं? हात वरी करा. अज्ञान कशाला म्हणावं? सुनंदाताई पाटील बोला, अज्ञान कशाला म्हणावं? माझी मला काही कळत नाही त्याला अज्ञान म्हणावे. ओम नमः शिवाय. जयश्रीताई कशाला म्हणावं अज्ञान? म्यूट करा. जयश्रीताई. ओम नमः शिवाय. माझे मला काही कळत नाही यालाच अज्ञान म्हणावे. माझी मला काही कळत नाही म्हणजे मी कोण आहे ती कळत नाही. ओम नमः शिवाय. म्यूट करा. मी कोण हीच कळत नाही, त्याला अज्ञान म्हणावं. मी कोण आहे? देह मी आहे का? इंद्रिय मी आहे का? ज्ञान इंद्रिय मी आहे का? कर्म इंद्रिय मी आहे का? हा चालता बोलता देह मी आहे का? आत्मा मी आहे? काहीच माझी मला कळत नाही, ह्याला अज्ञान असं म्हणावं. मग अज्ञान आणि त्याचं कार्य, अज्ञानाचं कार्य काय? तर देहादी प्रपंच. देहादिक देह आणि देहाच्या आसपास असणारी अहंता आणि ममता. अहंता आणि ममता हीच प्रपंच आहे, बंधनाचं सगळ्यात मोठं कारण अहंता आणि ममता. अहंता कशाला म्हणावं? हात वरी करा, हँड रेस करा. अहंता कशाला म्हणावं? ज्यांना येतं त्यांनी हात वरी करावा. अहंता म्हणजे काय? बंधनाचं खरं कारण अहंता आहे आणि ममता. मग अहंता कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला, अहंता कशाला म्हणावं? स्वतःवर प्रेम करून त्यालाच अहंता म्हणावं. स्वतःवर म्हणजे कोणावर? ओम नमः शिवाय. स्वतःवर. ऐकायला आलं नाही, अजून एकदा बोल. स्वतःच्या देहावर प्रेम करणे म्हणजेच अहंता. हां, ही देह जी आहे ह्या देहावर प्रेम करणं. ह्या देहाला किती देहावर प्रेम करतो? देहापेक्षा जास्त आपण कोणावरच प्रेम करत नाही. देहावर प्रेम करणं, देहासाठी सगळं चाललेलं आहे. देहाला स्वच्छ ठेवावं, देह चांगला दिसावा, देहाला चांगले कपडे असावे, देहावर अलंकार असावे,
देहाला सुखसुविधा असाव्या, ही देहावर प्रेम करणं म्हणजेच अहंता. ममता कशाला म्हणावं मंगेताई? ओम नमः शिवाय. हां देहाधिक म्हणजे देहाच्या ममता कशाला म्हणावे? देहाधिक म्हणजे देहाच्या जवळचे, उदाहरणार्थ धन, नातेवाईक यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता होय. जवळचे आणि लांबचे शब्द आला का ह्या ग्रंथात कुठंतरी? जवळचे लांबचे काय? ओम नमः शिवाय. जयश्रीताई बोला, ममता कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ताई तुमच्या चरणाला नमस्कार. ममता कशाला म्हणावे? मुलं, नातेवाईक, पती, पैसा यांच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. ओम नमः शिवाय. सुनंदाताई बोला. देह संबंधाने असलेले पती, मुलं, धन यावर प्रेम करणे म्हणजे ममता. ओम अगदी नमः बरोबर. शिवाय. संबंध, संबंध शब्द महत्वाचा आहे. देहाच्या संबंधाने जे नातेवाईक आहेत, संबंध शब्द घेतल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. देहाच्या संबंधाने पती, पुत्र, पत्नी, धन, देहाच्या संबंधी जी आहेत त्यांच्यावर प्रेम करणं म्हणजे ममता. आणि ही अहंता आणि ममता, अहो तिला हे करा ना, बोलू देऊ नका ना, आवाज यायला हो, मी बंद करू का? देहाच्या संबंधाने जी संबंधी आहेत देहाचे त्याच्यावर प्रेम करणे म्हणजे ममता. देहाधिक प्रपंच, त्याच्या पूर्ण निवृत्तीचा हा देह मोठे कारण आहे. अज्ञानाचं कार्य. आता अज्ञानाचं कार्य काय आहे तर देहाला मी म्हणणं, देहाच्या संबंधिताला मी म्हणणं, मी आणि माझं, ही बंधनाचं स्वरूप हीच अज्ञान आहे. मी ध्येय नसताना मी ध्येय म्हणणं. मंगेताई म्यूट करा. बोलायला काढलं होतं. तुमची आता तुम्ही चौपाई वाचली, तिचा नंबर किती आहे हो? 19. माझ्या ग्रंथात बरेच पानं कोरेच निघाले हो. 19 आहे का? 19 क्रमांकाची चौपाई आहे. पान नंबर 152 आहे, चौपाई 19 क्रमांकाची आहे. पान नंबर तुमचे माझे वेगळे निघतात ना, नंबर विचारले ना. 19वी चौपाई. देहाधिक प्रपंच याच्या पूर्ण निवृत्तीचा हा ध्येय मोठे कारण आहे. आता मोठं कारण कसं? मोर्चा निघाला बघा, खूप लोक, हजारो लोक मोर्चामध्ये आहेत. आणि पोलीस आले आणि पोलीस त्या मोर्चावाल्या लोकांना थांबा म्हणू लागले, घोषणा देऊ नका. अनेक पोलिसांनी सांगितलं थांबा, घोषणा देऊ नका म्हणून. अनेक लोकांनी सांगितलं, त्यांनी काय ऐकलेलं नाही. पण 4च लोक पोडी होते. फक्त त्या 4 लोकांनी हात वरी केला आणि थांबा म्हणल्याबरोबर सगळे लोक थांबले. मग ही 4 लोक जी होते ती ह्या सर्वांना महाकारण होते. ही जी सगळा प्रपंच आहे ह्याला मोर्चाला जसं ती 4 लोक महाकारण होते, तसं ही जो इथं महाकारण ध्येय आहे. आणि ही महाकारण ध्येय काय करतो तर अज्ञानाची निवृत्ती करतो. तिन्ही देहाची निवृत्ती करतो आणि ज्ञान प्राप्त करून देतो. ज्ञान म्हणजेच महाकारण ध्येय. अज्ञान म्हणजे कारण ध्येय आणि ज्ञान म्हणजे महाकारण ध्येय. आपल्या स्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं ज्ञान ह्यालाच महाकारण ध्येय असं म्हणतात. म्हणून त्यास महाकारण ध्येय म्हणतात. मोठं कारण असल्याकारणानं महाकारण ध्येय म्हणतात. या महाकारण ध्येयाचे रूप ज्ञान आहे. बघा काय सांगितलं इथं. महाकारण ध्येयाचं रूप काय आहे तर ज्ञान आहे. स्वरूप म्हणजे रूप, ज्ञान रूपच आहे हा महाकारण ध्येय. कसा आहे महाकारण ध्येय? स्वरूप कसं आहे महाकारण ध्येयाचा? ओम नमः शिवाय. मंगलताई स्वामी, कसं आहे स्वरूप महाकारण ध्येयाचा?
ओम नमः शिवाय. लक्ष्मीताई, कसं आहे स्वरूप महाकारण ध्येयाचं आहे? ओम नमः शिवाय ताई. हां बघते ना, जमते का ते? शुद्ध प्रकाश. ओम नमः शिवाय. जयश्री ताई बोला. म्यूट करा ताई. जयश्री ताई सांगतात ऐका. ओम नमः शिवाय. हां महाकारण देहाचं स्वरूप ज्ञान स्वरूप आहे. हां आणि कारण देहाचं स्वरूप काय आहे? जयश्री ताई, कारण देहाचं स्वरूप कारण कारण देहाचं स्वरूप अज्ञान रूप आहे. हां बरोबर आलं. कारण देह म्हणजे अज्ञान आणि महाकारण देह म्हणजे ज्ञान. ज्ञानच आहे महाकारण देहाचं रूप म्हणजे ज्ञान आहे. म्हणजे ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने वेदांत शास्त्राचे श्रवण केल्याने आपण स्वतः दृष्टा साक्षी आहो असे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते. महाकारण देह म्हणजे ज्ञान. ज्ञान कशानं उत्पन्न होतं? ज्ञान जर उत्पन्न कशानं होतं, त्याचं कारण काय? तर ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने. ब्रह्मनिष्ठ गुरुशिवाय आत्मज्ञान प्राप्त होतच नाही. आपल्याला ते शक्य नाही. जसं आरसा असल्याशिवाय आपलं तोंड बघताच येत नाही. आरसाच असावा लागतो तेव्हा आपला चेहरा बघता येतो. आपल्या चेहरा नीट आहे का? बाहेर जाताना आपण बघतो, टापटीप आहे का, नीट आहे का, स्वच्छ आहे का. मग ही चेहरा बघण्यासाठी जेवढी आरशाची आवश्यकता आहे तेवढीच सद्गुरूची आवश्यकता आहे आत्मस्वरूप बघण्यासाठी. म्हणून ही जी महाकारण ध्येय म्हणजे ज्ञान स्वरूप ही आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने काय सांगितलं? एक ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने, 2 वेदांत शास्त्राच्या श्रवणाने, त्या 2 आणि आपण स्वतः दृष्टा साक्षी असे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते. ब्रह्मनिष्ठ गुरु कुणाला म्हणावं? ब्रह्मनिष्ठ गुरु. ओम नमः शिवाय. सांगू का? हो सांगा. ज्यांची ब्रह्मावर निष्ठा आहे त्याला ब्रह्मनिष्ठ असे म्हणावे. पूर्ण वाक्यात नीट सांगायचं, सगळे शब्द घ्यायचे त्याच्यामध्ये. ब्रह्मनिष्ठ गुरु कुणाला म्हणावे? ज्यांची ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वारा सुनंदाताई पाटील बोला. ब्रह्मनिष्ठ ज्यांची. ओम नमः शिवाय. तुमच्या चरणाला वंदन. ज्यांची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणावे. नुसतं ब्रह्मनिष्ठ नाही, ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणावे. अत्यंत निष्ठा आहे त्याला ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणावे. ब्रह्मनिष्ठ गुरु म्हणावे. एक पण शब्द सोडायचा नाही. ज्यांची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे त्यांना ब्रह्मनिष्ठ गुरु असे म्हणावे. लक्ष्मीताई, कोणाला म्हणावं ब्रह्मनिष्ठ गुरु? हँड रेस केलाय, बोला. ज्यांची ब्रह्मावर मी पुन्हा सांगू का? श्रोत्रिय शास्त्रांचा अभ्यास करून जो शिष्याच्या शंकेचे निरसन करून सांगतात, ज्याची ब्रह्मावर निष्ठा आहे त्याला ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असे म्हणावे. ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे, अत्यंत निष्ठा आहे त्याला ब्रह्मावर अत्यंत. गुरु कोणाला म्हणावे? गुरु गुरु शास्त्राचा अभ्यास करून गुरु कोणाला म्हणावे? वेदांत शास्त्रात सांगू का? लक्ष्मीताई म्यूट करा. कोण सांगू का म्हणलं? सांगा. म्यूट करा ताई,
सांगा, गुरु कुणाला म्हणावे? जे सत्य वस्तूचे ज्ञान करून देतात त्याला सद्गुरू असे म्हणावे. विचारलं काय आणि सांगितलं काय काकू तुम्ही? प्रश्न नीट ऐका. गुरु कुणाला म्हणावे? जी विचारलं त्याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं. गुरु कुणाला म्हणावे? मंगेताई बोला, गुरु कुणाला म्हणावे? ओम नमः शिवाय. भौतिक वस्तूचे ज्ञान करून देणाऱ्या गुरुला गुरु म्हणावे. ओम नमः शिवाय. ऐकलं का सुनंदाताई पाटील? भौतिक वस्तूचं ज्ञान करून देतात त्याला गुरु म्हणावे. प्रश्न ऐकायचा आधी नीट आणि पुन्हा उत्तर द्यायचं. आता सद्गुरू कुणाला म्हणावे? सद्गुरू कुणाला म्हणावे? जयश्रीताई म्यूट करा. सुनंदाताई पाटील, सद्गुरू कुणाला ओम म्हणावे? नमः शिवाय ताई. हां, सद्गुरू कोणाला म्हणावे? सत्य वस्तूचे ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू म्हणावे. सत्य वस्तू म्हणजे काय? ग्रंथ, सत्य वस्तू कशाला म्हणावं? सच्चिदानंद रूप आत्मस्वरूप ग्रंथाचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देतात त्यांना ब्रह्मनिष्ठ सद्गुरू म्हणावे. अलकाताई, सत्य वस्तू कशाला म्हणावं? म्यूट करा ताई. अलकाताई बोला, सत्य वस्तू कशाला म्हणावं? सत्य वस्तू म्हणजे आत्मवस्तू. आत्मा हीच सत्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त सगळंच अनित्य आहे. आत्माच सत्य आहे फक्त. विवेक, आत्म्याशिवाय दुसरं काहीच सत्य नाही. म्हणून आत्मवस्तूचं ज्ञान करून देतात. आत्म्याला सत्य वस्तू असं म्हटलेलं आहे. ब्रह्मनिष्ठ कुणाला म्हणावे? तर ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणावं. श्रोत्रिय कुणाला म्हणावं? श्रोत्रिय कुणाला म्हणावं? लक्ष्मीताई बोला. ओम नमः शिवाय. हां, श्रोत्रिय शास्त्राचा अभ्यास करून, वेदांचा अभ्यास करून शिष्याच्या शंकेचे निरसन करतात त्या सद्गुरूला श्रोत्रिय असे म्हणावे. हां, हो ना. जे शास्त्राचा अभ्यास, बरोबर आहे काय? हो बरोबर आहे, पण सांगतात. जे शास्त्राचा अभ्यास करून शिष्याला सांगतात आणि शिष्याच्या शंकेचं निरसन करतात. आता तुम्हाला मी सांगितलंच तुम्हाला शंका येईल ना. जर नाही सांगितलं तर शंका कशी येईल? मला जरी ज्ञान प्राप्त असलं आणि तुम्हाला जर नाही सांगितलं तर तुमच्यामध्ये शंका उत्पन्नच होत नाही. म्हणून नाही होणार. हा. सगळ्या श्रुतीचा एक शब्द राहिला. अभ्यास करून त्या शिष्याला निरूपण करतात आणि शिष्याच्या सगळ्या शंकेचं निरसन करतात. त्यांना श्रोत्रिय असं म्हणावं. श्रुतीचा अभ्यास केलेला आहे त्यांना श्रोत्रिय असं म्हणावं. श्रुती कशाला म्हणावं? म्हणताला आज प्रश्नाचाच बडीमार सुरू केला आहे. श्रुती कशाला म्हणावं? मंगेताई, श्रुती कशाला म्हणावं? श्रुती कशाला म्हणावं? मंगेताई बोला. ओम नमः शिवाय. ईश्वराच्या श्वासापासून उत्पन्न झालेले जे वाक्य असतात त्याला श्रुती असे म्हणावे. बरोबर सांगितलं. ईश्वराच्या श्वासापासून जे वेद उत्पन्न झाले त्यांना श्रुती असं म्हणावं. म्हणून श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू असे सद्गुरू मिळायला पाहिजे. तेव्हाच आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. दयाळू कुणाला म्हणावे? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ. आता ब्रह्मनिष्ठ कळालं, श्रोत्रिय कळालं आणि दयाळू म्हणजे कसे? सद्गुरू पण कळालं. गुरु वेगळे आणि सद्गुरू वेगळे.
जे भौतिक प्रपंचाचं वस्तूचं ज्ञान करून देतात त्याला गुरु म्हणावं, आणि सत्य वस्तूचं ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू म्हणावं. सत्य वस्तू म्हणजे आत्मवस्तू, आत्म्याचं ब्रह्माचं ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरू म्हणावे. मग सद्गुरू ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू असायला पाहिजेत. तर ब्रह्मनिष्ठ म्हणजे ब्रह्मावर ज्यांची अत्यंत निष्ठा आहे, नुसती निष्ठा नाही तर अत्यंत निष्ठा आहे, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणावे. ज्यांची ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे. श्रोत्रिय म्हणजे अनेक श्रुतीचा अभ्यास करून ते शिष्याला सांगतात आणि शिष्याच्या शंकेचं निरसन करतात, त्यांना श्रोत्रिय असे म्हणावे. दयाळू कुणाला म्हणावे? हँडरेस करा. असं शांततेनं पाठ चालतो बघा, आणि हात वरी केला की बरोबर उत्तर येतं त्याचं, म्हणून हात वरी करा म्हणते मी. ज्यांना येतं त्यांनी हात वरी केला की त्यांना विचारलं की त्यांना बरोबर सांगता येतं. मग येताय बोला. ओम नमः शिवाय. जे दीनावर निर्हेतुक दया करतात त्याला दयाळू असे म्हणावे. ओम नमः शिवाय. दीन तरी कुणाला म्हणावं? दीनावर निर्हेतुक दया करतात त्यांना दयाळू, बरोबर आलं. पण दीन कुणाला म्हणावं आपल्याला कळायला पाहिजे. नुसतं पाठ नाही करायचं, आपल्याला समजून घ्यायचं ते. दीन कुणाला म्हणावं? जन्म मरणाच्या प्रवाहामध्ये जे वाहून जातात, 84 लक्ष योनीच्या तडाख्यात जे सापडलेले जीव आहेत त्यांना त्या प्रवाहाच्या बाहेर काढतात, त्याला दयाळू असे म्हणावे. ह्या दयाळू जे असतात त्याच्यासाठी एक मिनिट, दीन कोणाला म्हणावे ती लिहून घेऊ द्या थांबा. जी 84 लक्ष योनीच्या प्रवाहामध्ये ही जीव वाहून चाललेला आहे, वाहत चाललेला आहे. ह्या प्रवाहाच्या बाहेर निघण्याचा त्याला मार्गच नाही. आणि ह्या प्रवाहातून जे सद्गुरू येतात आणि उचलून दया करतात, त्याच्यावर उचलून बाहेर घेतात. ह्याच्यासाठी दृष्टांत कोणता दिला हो? सांगितलेला आहे दृष्टांत दयाळू सद्गुरूंसाठी. कोणता दृष्टांत सांगितलेला आहे? ओम नमः शिवाय. विंचवाचा आणि गुरुचा. विंचवाचा दृष्टांत सांगितलेला आहे. कसा सांगितला दृष्टांत विंचवाचा? सुनंदाताई पाटील बोला. नाही, याचा नीट सांगा ना व्यक्ती, लिहून घेऊ द्या ना आम्हाला. जे 84 लक्षाच्या प्रवाहात अडकलेले आहेत ना हे 84 लक्ष योनीच्या तडाख्यात, त्यालाच दिन म्हणावं. 84 लक्ष योनीच्या हे तडाख्यात सापडलेले, बाहेर येण्याचा मार्गच नाही. गोलाकार आहे ही यात्रा, शेवटचं टोकच नाही याला. कर्म करायचं, जन्म घ्यायचं, पुन्हा बालक व्हायचं, गर्भवास भोगायचा, बालक व्हायचं, कुमार, तरुण, म्हातारा व्हायचं, मरून जायचं, पुन्हा जन्मायचं. ही जी गोलाकार यात्रा आहे ह्याच्या बाहेर काढतात, त्यालाच सद्गुरू असं म्हणावं. दीन म्हणजे ह्या 84 लक्ष योनीमध्ये जे तडाख्यात जे सापडलेला जीव आहे त्याला, त्या जीवालाच दीन असं म्हटलेलं आहे. या प्रवाहामध्ये जसं पाण्याचा प्रवाह सुरू आहे बघा, मोठा पूर आला आणि पुरामध्ये एक भोपळा पडला. आता त्या भोपळ्याला दिशा आहे का कोणती तरी? जिकडं लाट येईल तिकडं ती भोपळा जातो. तसं ह्या जीवाचं झालेलं आहे, त्याला कोणतीच दिशा नाही. आणि ह्या जीवाला दिशा देणारे कोण असतात? तर सद्गुरू असतात. श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, दयाळू असे सद्गुरू असतात. दयाळूसाठी दृष्टांत दिलेला लक्षात आहे का जयश्रीताई? कोणता दिला दृष्टांत दयाळूसाठी? सद्गुरू दयाळू कसे असावे त्यासाठी कुणाच्या लक्षात आहे दृष्टांत? ओम नमः शिवाय. विंचवाचा दृष्टांत दिलेला आहे, पण ती कसा? सांगून बघू का ताई? ओम नमः शिवाय. मंगेताई बोला. दयाळू
येत असलं तरच सांगा, नाही तर नाही. मग ताई बोला. ओम नमः शिवाय. हां एक संत नदीच्या प्रवाहात आंघोळ करायलेले असतात आणि तिथं एक विंचव आलेला असतो. ते विंचवाला प्रवाहात वाहून जायला म्हणून त्याला वाचवण्यासाठी ते एक पान हातावर घेतात, त्याच्यावर त्याला विंचवाला धरतात, पण तो विंचव त्याला डंक मारतो. ते पुन्हा खाली उडी मारते, ती पुन्हा उचलून घेतात, ती पुन्हा डंक मारतात. असं खूप वेळा झाली. मग एक जणानं, साधारण माणसानं त्या गुरुला विचारलं की एवढी वेळ तुम्हाला डंक पडते तरी तुम्ही त्याला पुन्हा 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 हातावर का घेतात? ते म्हणजे त्याचं काम ते करायले, माझं काम मी करायले. कसं ते त्याचं काम ते डंक करणं, ते त्याचं काम करायले, पण पण त्याला त्याच्यातून बाहेर काढणं हे गुरुचं काम आहे, ते गुरु करायले, असं त्यांनी सांगितलं. ओम नमः शिवाय. संतांचं काम माहिती. सद्गुरू कृपाळू दयाळू असतात, सामान्य दयाळू नसतात. डंक मारायच्या आधीच विंचवाला आपण मारून टाकतो. डंक मारूस तो थांबतच नाही. पण सद्गुरू दयाळू असतात, दया करतात. आणि सद्गुरूला विरोध जरी केला ना तरीसुद्धा त्याचंसुद्धा भलंच होतं. त्याच्या संपर्कात आलं की त्याचं चांगलंच होतं. संताच्या संगती मनोमार्गगती. संताच्या संगतीत आलं की त्याचं कल्याणच होतं. सद्गुरूचा विरोधसुद्धा करा. साधू संतांच्या विरोध करणाऱ्या लोकांचं सुद्धा तिथं कल्याण होतं. कसं? कुऱ्हाड बघा एक, आणि कुऱ्हाडीनं लोखंडाची कुऱ्हाड आणि परिसाला फोडण्यासाठी तिनं घाव घातला, पण परिसाला टच झाल्याबरोबर कुऱ्हाड सोन्याची होऊन बसली. तसं संत तसे असतात. संतामध्ये सद्गुण असतात, दयाळू कृपाळू ब्रह्मनिष्ठ असे असतात. म्हणून ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या द्वाराने आणि वेदांत शास्त्राचे श्रवण केल्याने, कुणाकडून वेदांत शास्त्राचं श्रवण करावं तर सद्गुरूकडून. आपण जर वेदांत शास्त्र वाचले तर कळत नाही. किती जरी हुशार असला तरी आपल्याला कळत नाही. संता घेतल्याशिवाय वेदांत कळतच नाही. कोणाकडून तरी ते ऐकावंच लागतं, संताकडून. म्हणून सद्गुरूच्या द्वाराने वेदांत शास्त्राचे श्रवण केल्याने आपण स्वतः दृष्टा साक्षी आहो असे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते. श्रवण करणं म्हणजे आपल्या मनातले सगळे संशय दूर होतील असं मनन करायचं. श्रवण केलेलं ते पुन्हा 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 आपल्या मनामध्ये रवंत करायचं, गाईसारखं. श्रवण करून रवंत करून मी कोण आहे तर आपण स्वतः दृष्टा साक्षी आहो हे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते. कशाने मनाच्या वृत्तीत ज्ञान उत्पन्न होते हो? कशाने होते ज्ञान उत्पन्न मनाच्या वृत्तीमध्ये? काय केल्याने? ओम नमः शिवाय. विशेष ज्ञान प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? मनाच्या वृत्तीमध्ये ओम नमः शिवाय. नंदाताई तर केसर वाजायले, म्यूट करा ताई. दीपाली ताई कोण आहेत? म्यूट करा. ओम नमः शिवाय. म्यूट करा दीपाली ताई, म्यूट करा. काहीच ओळखू येईना तुमचं, म्यूट करा ते. ओम नमः शिवाय. दीपाली ताई बोला. अलका ताई काय बोलावं काहीच लक्षात आलं नाही. खरखर वाजण्यानं ब्रह्मनिष्ठ गुरुच्या द्वाराने वेदांत शास्त्राचे श्रवण केल्यानंतर विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते. हां, बरोबर आहे. कशानं होतं तर सद्गुरू शिवाय होत नाही. ब्रह्मनिष्ठ सद्गुरूच्या द्वाराने आणि वेदांत शास्त्राचे श्रवण केल्याने कोणतं ज्ञान प्राप्त होतं? विशेष ज्ञान प्राप्त होतं. विशेष ज्ञान म्हणजे काय तर आपण स्वतः दृष्टा साक्षी आहो असे जे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते. कुठं उत्पन्न होतं ज्ञान? कुठं होतं उत्पन्न? ओम नमः शिवाय.
ओम नमः शिवाय मनाच्या वृत्तीमध्ये उत्पन्न होत. हा, मनाच्या वृत्तीमध्ये कोणतं ज्ञान उत्पन्न होतं? विशेष ज्ञान. विशेष ज्ञान म्हणजे काय? मी दृष्टा साक्षी आहे असे हे विशेष ज्ञान मनाच्या वृत्तीत उत्पन्न होते. दृष्टा कशाला म्हणावं? बनाळेताई बोला बरं, दृष्टा कशाला म्हणावं? लक्ष्मीताई स्वतःहून भिन्न. ओम नमः शिवाय. हां स्वतःहून भिन्न आहे याला दृष्टा असते. कशाहून भिन्न? ओम नमः शिवाय. स्वतःहून नाही ते माझ्या लक्षात येणार झालं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हां ओम नमः शिवाय. हां बोला. सांगू का मी? दृष्ट्याहून भिन्न राहून दृष्ट्याला जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणतात. ओम दृष्ट्याहून नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दृष्ट्याहूनच भिन्न राहतो आणि दृष्ट्यालाच जाणतो का? ओम नमः शिवाय. अजून एकदा सांगा. मंगलताई बोला. कशाहून भिन्न राहतो? मंगलताई स्वामी बोला. काय सांगितलं तुम्ही? मला ऐकू आलं नाही. बोला. ओम नमः शिवाय. सुनंदाताई पाटील बोला. दृष्टा कशाला म्हणावे? दृष्ट्याहून भिन्न राहून जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे. दृश्याहून भिन्न राहतो, जाणतो पाहतो त्याला दृष्टा असे म्हणावे. साक्षी. साक्षी कुणाला म्हणावे? साक्षीचं लक्षण काय? समीप असावा म्हणजे जवळ असावा. नंबर 1 समीप असावा म्हणजे जवळ असावा. नंबर 2 राग द्वेष रहित असावा. नंबर 3 ज्ञान रूप असावा. ओम नमः शिवाय. ज्ञान स्वरूप असावा. समीप असावा म्हणजे जवळ असावा. रागद्वेष रहित असावा. ज्ञान स्वरूप आहे तो. ज्ञान. ओम नमः शिवाय. त्याला साक्षी असं म्हणावं. आणि दृष्टा साक्षी मी आहे असं ज्ञान प्राप्त झालं की त्याला काय म्हणावं? विशेष ज्ञान म्हणावं. विशेष ज्ञान म्हणजेच महाकारण देह. मनाच्याही कुठं उत्पन्न होतं विशेष ज्ञान? तर मनाच्या वृत्तीमध्ये उत्पन्न होतं. त्यालाच चौथा महाकारण देह म्हणतात. या महाकारण देहाचाही प्रकाशक तू आत्मा शुद्ध स्वरूप आहेस. महाकारण देहसुद्धा आत्मा नाही. त्यालासुद्धा प्रकाशक देणारा आत्मा वेगळा आहे. महाकारण देहाचा प्रकाशक तू आत्मा शुद्ध स्वरूप आहेस. शुद्ध कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. शुद्ध. ओम नमः शिवाय. पटपट सांगा. किती वेळ? शुद्ध कशाला म्हणावं? हात वरी करायचे पटकन. शुद्ध कशाला म्हणावं? दोष अस्पर्शको शुद्ध कहिये. लिहून घ्या. नसला लिहिलेलं तर. शुद्ध. दोष दोष अस्पर्शको शुद्ध कहिये. कोणत्याच दोषाचा स्पर्श होत नाही त्याला शुद्ध म्हणावं. म्हणजे निर्मल, सामान्य, नित्य, ज्ञानरूप. निर्मल, कोणताच मल नाही. निर्मल असा आत्मा आहे. शुद्ध आहेस, निर्मल आहेस, सामान्य नित्य ज्ञानरूप आहेस. सामान्यामध्ये विलीन झालेला आहे. ज्ञानरूप आहे. ज्ञान प्राप्त झालं तरी तो कसा आहे? सामान्यासारखा राहतो. ज्ञान प्राप्त झालं तरी पुन्हा सामान्यामध्येच यावं लागतं. त्याच अवस्थेमध्ये राहता येत नाही. आणि त्या अवस्थेमध्ये राहिलो तर अभिमान येतो. म्हणून सामान्य, नित्य, ज्ञानरूप आहेस. नित्य कशाला म्हणावं? नित्य कशाला म्हणावं?
जयश्रीताई बोला. कुणी हा ओम नमः शिवाय. हं? नित्य कशाला म्हणा, जन्म मरण शून्य को नित्य कही. हा, बरोबर आहे. जन्म मरण शून्य को नित्य कही. नित्य कही. हा. शुद्ध. शुद्ध कशाला म्हणावं, आलं का लक्षात? शुद्ध. जयश्रीताई शुद्ध कशाला म्हणावं? दोष अस्पृश्य को शुद्ध कहिए. हा, दोष स्पर्श को शुद्ध कहिये. मग आत्मा कसा आहे? कोणत्याही दोषाचा स्पर्श नाही त्याला. नित्य आहे तो, जन्म नाही मरण नाही काहीच नाही. जन्म मरण शून्य को नित्य कहिये. निर्मल आहे, कोणताच मल नाही. ज्ञान रूप आहेस. हे विशेष ज्ञान जागृत अवस्थेत असते. तू कसा आहेस? ज्ञान रूप आहेस. हे जे विशेष ज्ञान आहे ती कधी असतं तर जागृत अवस्थेमध्ये असतं. जागृत अवस्थेमध्येच आपल्याला ज्ञान होतं. स्वप्न आणि सुसुप्ती अवस्थेत नाही. सुसुप्ती असते, जागृत अवस्थेत असते, सुसुप्तीत असत नाही. सुसुप्तीत ज्ञान असत नाही. ज्ञानी जरी असला आणि त्याला कोणी प्रश्न विचारला तर सुसुप्ती अवस्थेत त्याला सांगता येत नाही. तिथं ते ज्ञान नसतं. जागृत अवस्थेत सुसुप्ती असत नाही. त्यामुळे अनित्य आणि परिच्छिन्न आहे. कसं आहे? ज्ञानसुद्धा अनित्य आणि परिच्छिन्न आहे. अनित्य म्हणजे नित्य नाही. तर नित्यचं आपण बघितलं. जन्म मरण शून्य को नित्य कहिये. मग नित्य नाही ज्ञान. ती उत्पन्न होतं आणि नाश होतं. परिच्छिन्न आहे. परिच्छिन्न म्हणजे उत्पन्न होतं आणि पुन्हा त्याचा नाश होतो. त्याला परिच्छिन्न असं म्हणतात. आहे तू त्या विशेष ज्ञानाचा प्रकाशक सामान्य रूप आत्मा आहेस. त्या विशेष ज्ञानातला प्रकाश करणारा तू कोण आहेस? सामान्य रूप आत्मा आहेस. परिच्छिन्न कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. परिच्छिन्न कशाला म्हणावं? आत्ताच सांगितलं बघा. बोला लक्ष्मीताई, परिच्छिन्न कशाला म्हणावं? हां, मंगेताई बोला, परिच्छिन्न कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. परिच्छिन्न कशाला म्हणावे? उत्पन्न होतो आणि नाश होतो, त्याला परिच्छिन्न म्हणावे. आधी सुरुवातीला लहान असतो, मोठं होतं, पुन्हा नाश होतं. म्हणजे उत्पत्ती नाश होतं, त्याला परिच्छिन्न असे म्हणावे. यामुळे अनित्य आणि परिच्छिन्न आहे. तू त्या विशेष ज्ञानाचा प्रकाशक सामान्य रूप आत्मा आहेस. विशेष ज्ञानाला सुद्धा प्रकाश करणारा तू कोण आहेस? सामान्य रूप आत्मा आहेस. अस्ति, भाती आणि प्रिय या 3 रूपाने आकाशाप्रमाणे सर्व विश्व येते. जेथे आहे तेथे व्यापून राहिला आहेस. तू सगळीकडं आहेस आत्मा. कसा आहे सगळीकडं ते सांगू लागलेले आहेत. सगळीकडं आकाश कसं आहे? आकाश कुठं आहे हो? आकाश इथं आहे तिथं नाही असं आहे का? आता आपण इथं आकाश आहे. आकाश म्हणावं कशाला? आकाश म्हणजे काय? हात हँड रेस करा. आकाश म्हणजे का? मंगेताई बोला, आकाश कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. आकाश म्हणजे पोकळी. मग आकाश कुठं आहे? कुठं आहे आकाश? आकाश सगळीकडेच आहे. आकाश म्हणलं की आपण कुठं बघतो? वरी बघतो. मग आकाश वरी आहे आणि खाली नाही असं आहे का? नाही, सगळीकडेच आहे. सगळी पोकळी जी आहे ती आकाशच आहे सगळीकडं. मग आत्मा कसा आहे? तर आकाशाप्रमाणे आहे. सगळीकडे व्याप्त आहे आत्मा. इथं आहे तिथं नाही असं नाही. सर्व विश्व जेथे आहे तेथे व्यापून राहायला आहेस. कसा आहेस तू आत्मा? विश्वामध्ये व्यापून राहिलेला आहे.
ब्रह्म ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ब्रह्म कशाला म्हणावं? मंगलताई स्वामी, ब्रह्म कशाला म्हणावं? दीपाताई बोला, ब्रह्म कशाला म्हणावं? नखशिकांत भरलेल्या चैतन्याला नाही नखशिकांत भरलेल्या ब्रह्म. ओम नमः शिवाय. जे ब्रह्मावर अत्यंत दीपाताई बोला. ओम नमः शिवाय. हां मंगलताई. ओम नमः शिवाय. ज्याचे ब्रह्मावर अत्यंत निष्ठा आहे त्याला ब्रह्म असे म्हणावं. ब्रह्मावर निष्ठा. ब्रह्मच कशाला म्हणावं? म्यूट करा मंगलताई स्वामी. दीपाताई सांगा, ब्रह्म कशाला म्हणावं? हात वरी केलाय, सांगा. मंगेताई, ब्रह्म कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. ब्रह्मांड दीपालीताई, तुम्ही उघडू नका, खर्र वाजायले. उघडू नका म्यूट तुम्ही. कोण? ब्रह्मांडात ओत पोत भरलेल्या चैतन्याला ब्रह्म असे म्हणावे. ओम नमः शिवाय. मग ब्रह्म आणि आत्मा. ताई हं. ताई, ओम नमः शिवाय. माझ्या ग्रंथात काहीच नाही, नुसतं ऐकून गेली. हा, लिहून घ्यायचं तेवढं सांगा त्याच्यातलं. ओम नमः शिवाय. हो. काहीच नाही त्या पानात. मग ब्रह्म वेगळा आणि आत्मा वेगळा का? आत्मा कशाला म्हणावे? आत्मा कशाला म्हणावे? देहामध्ये ओत नखशिकांत भरलेल्या चैतन्याला आत्मा असे म्हणावे. आणि ब्रह्मांडातून तो देहात गेला म्हणून त्याला आत्मा असं म्हणले. ब्रह्म आणि आत्मा वेगळे आहेत का एक आहेत? एकच आहे. एकच आहे. ब्रह्मचैतन्य आणि आत्मचैतन्य वेगळं नाही, एकच आहे चैतन्य. ब्रह्मांडात जे चैतन्य ओतप्रोत भरलेलं आहे तेच चैतन्य देहामध्ये आलं, या घटामध्ये आलं, म्हणून त्याला आत्मचैतन्य असं आत आलं ह्या घटामध्ये, म्हणून त्याला आत्मचैतन्य आपण म्हणतो. पण दोन्ही एकच आहे. जसं माठातलं पाणी तांब्यात घेतलं म्हणून तांब्यातलं पाणी झालं, पण माठातलं पाणी आणि तांब्यातलं पाणी एकच आहे. किंवा तलावातलं पाणी आणि घरातलं पाणी एकच आहे. तसं ब्रह्मचैतन्य आणि आत्मचैतन्य एकच आहे. ब्रह्मचैतन्य ब्रह्मांडात ओतप्रोत भरलेलं आहे, कुठंच रिकामी जागा नाही. आणि आत्मचैतन्यसुद्धा देहामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, नखापासून शिकापर्यंत सगळीकडं भरलेले आहे ते चैतन्य, कुठंच नाही असं नाही. म्हणून आपल्याला नखाला थोडंसं काटा मोडू द्या, जाणवतं. केस वडू द्या एक तरीसुद्धा जाणवतं. म्हणजे नखापासून शिकापर्यंत ओतप्रोत भरलेलं जे चैतन्य आहे ते आत्मचैतन्य. ब्रह्मांडामध्ये पूर्ण ओतप्रोत भरलेलं जे चैतन्य आहे ते ब्रह्मचैतन्य आहे. अशा प्रकारे उद्याच्या भागामध्ये आपण अस्ति भाती प्रिय बघू. महाकारण देह. आज आपला महाकारण देहाचं विवेचन आपण बघितलेलं आहे. आपला वेळ झालेला आहे. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.